एक दूजे के साथ, हर मुश्किल में बांटेंगे हम एक दूजे का हाथ। भूलेगा ना ये जहां, ऐसा कर जाएंगे अपने वतन के लिए, हम हंस के मर जाएंगे। हमको रहना है एक दूजे के साथ, हर मुश्किल में काटेंगे हम एक दूजे का हाथ। हमको रहना है एक दूजे के साथ, हर मुश्किल में काटेंगे हम एक दूजे का हाथ। भूलेगा ना ये जहां, ऐसा कर जाएंगे अपने वतन के लिए, हंस के मर जाएंगे। अलग है लेकिन मुल्क एक है, ढंग एक है। जिस्म हमारे जुदा जुदा है लेकिन खून का रंग एक है। गीता को छू के कहते हैं कदम हमें कुरान की, हम नहीं मिटने देंगे हम अपने हिंदुस्तान की। हमको रहना है एक दूजे के साथ, हर मुश्किल में काटेंगे हम एक दूजे का हाथ। हमको रहना है एक दूजे के साथ, काटेंगे हम भूलेगा ना ये जहां। आम्ही एकूण 3 कार्यक्रम केले. प्रथमतः लाखे यांचा महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम, गेल्या वर्षी आपण एक नाट्यगृह पाहिला. त्या वेगवेगळे पाहुणे बोलायचं आम्ही नक्की केलं होतं. तेव्हा दुसरे पाहुणे मागे येऊन गेले. ज्यावेळेस काकांना आम्ही निमंत्रित केलं तेव्हा काका आणि त्यांचे सहकारी कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. पाणी होता पाणी
सासवड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष व माझे मित्र माननीय प्रदीप शेठ लांडगे, त्याचप्रमाणे सासवडवरून अण्णांच्या आग्रहास्तव मुक्काम आलेले आमचे सहकारी सासवड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आदरणीय वसंतरावजी दळवी, बोरकर सर, त्याचप्रमाणे आत्ताच आपल्या मंचकार उपस्थित राहिलेले आपल्या विभागाचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदामप्पा इंगळे, त्याचप्रमाणे पंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित असलेले आमचे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि आवर्जून ह्या मंडळाचा कार्यक्रम पाहायला आलेल्या आमच्या माता भगिनी, 25 वर्षे या मंडळाला झालेत असं या ठिकाणी सांगितलं गेलं. 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंडळांनी सुरुवातीच्या त्या मंडळाला 25 वर्ष झालेत म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता एक प्रोत्साहन देण्याकरता माझ्या वतीने या मंडळाने अजून प्रगती करावी, 11,000 रुपये माझे वैयक्तिक मी बक्षीस त्या मंडळाला देतो. त्यांनी त्याच्या कार्यक्रम म्हणजे दिवाळी असेल, गावची यात्रा असेल, आपल्या बांधवांना, आपल्या भगिनींना, आपल्या तरुण मित्रांना आपल्या कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्याकडून कौतुक करून घ्यावं आणि त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा यावर्षी द्याव्यात.
मला कल्पना आहे वेळ झाली. प्रथमतः या ठिकाणी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सीमोल्लंघन तरुण मंडळ शिवरी त्यांच्या विद्यमाने आज आपल्या शिवरी आणि शिवरी परिसरामध्ये या ठिकाणी रक्ताने माखलं शिवार अर्थात कलंक हे नाटक या ठिकाणी सादर केलं जात आहे आणि आपण सर्वजण हे नाटक पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आमची भाषणं ऐकण्यासाठी नाही, परंतु तरी सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात या निमित्ताने प्रामाणिक पुत्री माणसं श्रेष्ठ असतात म्हटलं. बाबा तू भाड्यांची तिला आडवी गेल्यावर आपली काय संतोष म्हणून कामचे सर्वांनी कान देऊन कान उड्या ठेवून ऐका. पोलीस खातं म्हणजे तुमची डोळे दाखवून तमाशा पाहण्याला भूषवानी समजू नका. दादा दादा दादाच्या भूमिकेत एकनाथ महादेव कामठे. गणपत पाटलाच्या भूमिकेत गणेश प्रकाश पोरे. आता गो बाया पाय पब्लिक जमले बाया 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 बाया. अरे वा बायका पण आल्यात बघ. अरे माधुरी अरे एकट्या माणसाला बघितलेली गावकऱ्या हो कान उघडे ठेवू नये का. आज जत्रेच्या पहिल्या दिवशी तमाशाला सुरुवात होणार आहे आणि यंदाच्या यात्रेची स्पेशल मेजवानी म्हणजे कस्तुरबाई नावाच्या नव्या युट्यूबचा नवरंग तमाशा. अरे या मेजवानीत जर कोणी दंगा करून घरं वाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला या हंबिरावाकडून रक्त उगवलं जाईल. समजलं. हे बोल हंबिराव पाटील मुक्काम पोस्ट दांडगावडी यांचे आहेत.
पाटील म्हणतात मला मुक्काम पोस्ट दांडगायवाडी. पाटील तू तू माझ्या पेचोट्या तोडलास. नुसता गणपतीला कानातली कीड ठरती म्हणतात का रंग खबर. कोण रंग्या पैलवान. होय, ज्या दांडगायवाडीचा हा पाटील हंबीरराव, त्या दांडगायवाडीचा हा रंग्या पैलवान. बोल बोल, का हात उगारलास गरीब गायवर? म्हणजे या गायचं वासरू आहेस तर दोघाल काय बनवून आला आहेस तर याच्या मस्तीला. तर मग निश्चितच तमाशा उधळता तुला रामजीला पुढा करून बाया पळून यायचा विचार दिसतोय तुझा. नाही नाही पाटील, मी कपटी नाही, धूर्त नाही पाटील, मी धूर्त नाही, धूर्त नाही. पण या पापी माणसाला दुसरं पापाशिवाय काय दिसणार? कोणाला पापी म्हणतोस? माझ्या नादाला लागू नकोस. आजपर्यंत कुणी पाटलाच्या नादाला लागलेलं नाही. पण परमेश्वराने या रंग्याला हात दिलाय तो तुझ्यासारखा अन्याय हाताला भिडण्यासाठीच. मग तो तुटला तरी चालेल. तुझ्या पाटलाच्या नादाला लागलं या हंकटा पाटलाला शोभत नाही. म्हणूनच सांगतो निदान या पाटलाच्या बाबतीत वागताना जरा जपून वागत जा आणि बोलताना जरा बोलून बोलत जा. का मी काय कोणाच्या पापाचा वाटेकरी आहे? कोणासोबत बोलून बोलायला? अरे अरे माझ्यासारख्याने त्या बिचारा रामजी काकासाठी त्या बाईची क्षमा मागितली असती. पण तू मात्र हात उघडला त्याच्यावर. उघडणारच. मी काय तिला त्या रामजी काकाला पुढे करून बायला पळून देण्याचा डाव रचला नव्हता. कोण गप्पे आणि कोण डावबाज आहे ते ओळखून सांगावं लागत नाही या लोकांना. तुला पुण्याचा जा विचारायला कैलासालाच पाठवतो. काय पाटील काय प्रकार आहे? भर तमाशातील बाईचा हात धरून तिला घरी बोलावणारा निर्मळ अंतकरणाच्या साधूर महाराज रामजी काका आणि त्यांनी गंगामतीचा कीर्तन चालवलंय. कोण कोण आहेत ते त्याचं दर्शन घडायचं मला. शहराला वेळ लावणारा तो खेरडा रामजी काका माहित असेल तुम्हाला. हो हो, ते थोडेसं काही त्याची कल्पना आहे आम्हाला. बोला आणखी कोण कोण आहेत ते. आणि हे त्यांचे पाठीराखे. हरकत नाही पैलवान, या आरोपावरून दंगेखोर म्हणून अटक करावी लागेल मला. काय म्हणणं आहे आपलं?